ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। आदि शंकराचार्य पहिला 10वीतील हा एक धडा आहे. आदि शंकराचार्य भगवान आदि शंकराचार्यांविषयी आपण या धड्यामध्ये दोन प्रसंग पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपण सुरुवातीपासून एक एक शब्दाचा अर्थ समजून घेऊया आणि पुढे जाऊया पटापट. भारत देशे म्हणजे भारत देशामध्ये दीर्घा आचार्य परंपरा वर्तते. बघा, दीर्घा म्हणजे मोठी, आचार्य परंपरा वर्तते. वर्तते म्हणजे आहे. अस्ति, भवती, वर्तते या सगळ्यांचा अर्थ एकच. आचार्य परंपरा म्हणजे गुरु परंपरा. परंपरा या शब्दाचा अर्थ काय? एकाने दुसऱ्याला देणं, दुसऱ्याने तिसऱ्याला देणं, याला म्हणतात परंपरा. भारतामध्ये काय आहे? मोठी आचार्य परंपरा आहेत. तस्याम त्यामध्ये अद्वैत सिद्धांतस्य भाष्यकारः जगद्गुरुः आदिशंकराचार्य प्रसिद्धः. तस्याम म्हणजे त्या परंपरेमध्ये आदिशंकराचार्य प्रसिद्ध म्हणजे आदिशंकराचार्य काय आहेत? प्रसिद्ध आहेत. मग त्यांचे विशेषण काय आहेत? जगद्गुरुः म्हणजे जे जगाचे गुरु आहेत. जगत जगतः गुरुः. त्यांना काय म्हटलं जातं अजून? भाष्यकारः म्हणजे त्यांनी उपनिषदांवरती भाष्य लिहिलेलं आहे, म्हणून त्यांना भाष्यकार म्हणतात. भाष्य म्हणजे काय? एखाद्या श्लोकाचा मंत्राचा अर्थ विस्तार जास्त शब्दांमध्ये सांगणे याला भाष्य करणे असं म्हणतात. कॉमेंटेटर्स इंग्लिशमध्ये. ठीक आहे. मग ते कशाचे कॉमेंटेटर आहेत? अद्वैत सिद्धांतस्य म्हणजे अद्वैत सिद्धांताचे. मग जगामध्ये अनेक सिद्धांत आहेत, त्याच्यामध्ये अद्वैत सिद्धांत म्हणजे फक्त एक ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, याला अद्वैत सिद्धांत म्हणतात. मग आपण काय बघितलं? भारतामध्ये मोठी आचार्य परंपरा आहे, त्याच्यामध्ये शंकराचार्यजी जे जगद्गुरु आहेत, ज्यांना भाष्यकार असं म्हटलं जातं. महान तत्वज्ञ ते खूप मोठे तत्वज्ञ म्हणजे तत्वाला जाणणारे आहे. अयम जनप्रबोधनार्थम, अयम म्हणजे ते शंकराचार्यजी जनप्रबोधनार्थम म्हणजे लोकांना ज्ञान देण्यासाठी भारत भ्रमणम कृत्वा, भारताचं भ्रमण संपूर्ण भारत ते फिरले. भारताचं भ्रमण करून भारतस्य चतुसृक्षु दिक्षु पीठानी अस्थापयत. त्यांनी काय केलं? लोकांसाठी भारत भ्रमण केलं आणि भारताच्या भारतस्य चतसृषु चारही दिशांमध्ये काय केलं? पीठानी अस्थापयत मठांची स्थापना केली चार दिशांमध्ये, जेणेकरून भारतामध्ये दुसरे कुठल्याही प्रकारचं तत्वज्ञान येऊ नये आणि अद्वैत सिद्धांत सगळ्यांना कळावा. तेन म्हणजे त्यांनी रचितानी गेयानी अर्थपूर्णानी स्तोत्राणी अद्यापि जनानां मुखे विराजन्ते. आता मोठं वाक्य, याला छोटं कसं करायचं? स्तोत्राणी विराजन्ते म्हणजे आजही स्तोत्र. स्तोत्र म्हणजे काय? देवाची किंवा देवीची केलेली स्तुती, त्याला स्तोत्र असं म्हणतात. मग स्तोत्र आणि विराजन्ते, स्तोत्र काय होतात त्यांच्या स्तोत्र आजही शोभून दिसतात. कुठे? जनानाम मुखेषु म्हणजे लोकांच्या तोंडावर. अद्यापि आजही. तेन रचितानी त्यांनी रचिलेली, त्यांनी निर्माण केलेली, गेयानी म्हणजे जी गाऊ शकल्या जातात अशी, अर्थपूर्णानी अर्थपूर्ण असणारी स्तोत्र काय आजही लोकांच्या
तोंडावरती विराजमान आहेत. बघा इथपर्यंत सोपं आहे. तस्य जीवनचरित्रात महत्वपूर्ण द्वौ प्रसंगौ अत्र उद्धृतौ. तस्य म्हणजे त्यांच्या जीवनचरित्रात, त्यांच्या जीवनचरित्रातून, पंचमी विभक्ती, महत्वपूर्ण द्वौ, दोन महत्वपूर्ण प्रसंगौ, प्रसंग काय केलेत, अत्र उद्धृतौ या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा मग आता थोडस शंकराचार्यांविषयी त्यांनी ते आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी काय केलं आहे तर ते महान भाष्यकार आहेत, जगताचे गुरु आहेत. लोकांसाठी त्यांनी 4 देशांमध्ये 4 पीठांची स्थापना केलेली आहे आणि त्यांचे स्तोत्र आजही लोक गातात. मग ते आपल्याला विचारतायत, यूयम कानी स्तोत्राणी जाणीथ. तुम्हाला काही स्तोत्र माहिती आहेत का? स्तोत्र म्हणजे देवाची किंवा गुरुची किंवा देवीची केलेली स्तुती. तर आता मुदा करात मोदकम आपल्याला ऐकून येते त्यांचं स्तोत्र आहे. चरपट पंजरिका स्तोत्रस्य रचयिता कह. आता चरपट पंजरी हे काय आहे? एक नाव आहे शंकराचार्याने लिहिलेल्या स्तोत्राचं. त्याचे रचयिता कोण आहे? आदि शंकराचार्य आहे. आणि ते आपल्याला विचारतायत, आदि शंकराचार्यस्य कार्याविषयी किम जाणीथ. आपण शंकराचार्यांच्या कार्याविषयी काय जाणतो? तर मी आपल्याला एक सांगितलं की 10 मुख्य उपनिषद आहेत, वेदातील एक भाग आहे. त्याच्यावरती शंकराचार्यांनी काय केलंय? भाष्य लिहिलेलं आहे, म्हणजे कॉमेंट्री लिहिलेली आहे. आता पुढे आपण चलूया. तर या पाठामध्ये काय केलंय त्यांनी? 2 प्रसंग आपल्याला सांगितलेत. बघा सुरुवात. प्रथम प्रसंग, पहिला प्रसंग. पहिला प्रसंग आता आपण पाहतोय. संन्यासार्थम अनुमती प्राप्ता. बघा संन्यासार्थम म्हणजे संन्यासासाठी. अर्थम शब्द कशाच्याही मागे लावला की अर्थ काय होतो? साठी. भोजनार्थम भोजनासाठी. लेखनार्थम लेखनासाठी. संन्यासार्थम संन्यासासाठी. हे महत्वाचं ग्रामर मध्ये मध्ये सांगत जाईल. अनुमती ही प्राप्ता. अनुमती हा स्त्रीलिंग शब्द असल्यामुळे या ठिकाणी प्राप्ता झालेला आहे. बालक प्राप्त, पण अनुमती असल्यामुळे अनुमती ही प्राप्ता. मग पहिला प्रसंग काय आहे? त्यांना संन्यास घेण्यासाठी काय अनुमती म्हणजे परवानगी त्यांना मिळाली. हा पहिला प्रसंग आहे. अतिशय छान. भारतस्य दक्षिण दिशी, भारताच्या दक्षिण दिशेमध्ये, केरळ प्रदेशे, केरळ प्रदेशामध्ये, आलुवा नगरस्य समीपम, आलुवा नगराच्या जवळ, नगरस्य षष्ठी चाचीचे, समीपम जवळ. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, समीपम हा काय आहे? उपपद विभक्ती आहे. म्हणजे समीपम असल्यानंतर कायम षष्ठी विभक्ती येणार आहे. बालकस्य समीपम, वृक्षस्य समीपम म्हणजे वृक्षाच्या जवळ. मग या ठिकाणी नगरस्य समीपम म्हणजे काय? नगराच्या जवळ. कालडी नाम ग्राम, कालडी नावाचं काय आहे? एक गाव आहे. बघा पहिला प्रसंग म्हणजे कुठल्या देशामध्ये, कुठल्या नगरामध्ये आणि कुठल्या गावामध्ये. पुढे एक आपल्याला चार्ट सुद्धा येणार, त्याच्यामध्ये आपल्याला ते फिल करायचंय. बघा. सह ग्राम, ते गाव, पूर्णा नदी तीरे वर्तते. वर्तते अस्ति भवती म्हणजे काय? आहे. ठीक आहे. सह ग्राम ते गाव, पूर्णा नदी तीरे, जसं रामे म्हणजे काय? रामावर. पूर्णा नदी तीरे म्हणजे काय? पूर्णा नदी तीरावर, काठावर काय आहे? ते गाव वसलेलं आहे. पूर्णा नदी, पूर्णा हे काय आहे? त्या नदीचं नाव आहे. तत्र जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म अभवत. सोपं वाक्य करायचं. पहिला तत्र, तेथे म्हणजे त्या कालडी गावामध्ये, जगद्गुरोः जगद्गुरूंचं, शंकराचार्यांचं काय? जन्म अभवत, जन्म झाला. कधी झाला? ख्रिस्ताब्दे अष्टमे शतके. ख्रिस्ताब्दे म्हणजे ख्रिश्चन वर्षामध्ये. आता आपण काय ख्रिश्चन वर्षानुसार राहतोय, 2024. खरं तर आपलं वर्ष वेगळं चालू आहे, पण आपण ख्रिस्ताब्दे, ख्रिश्चन लोकांच्या टाइम लाईन वरती आपण चाललेलो आहे. मग 8व्या शतकामध्ये अभवत, 8व्या शतकामध्ये काय झाला? जन्म झाला. मग आता त्यांच्या आईवडिलांविषयी सांगतात. तस्य म्हणजे त्याचे, पिता शिवगुरु, त्याचे वडील कोण? शिवगुरु. माता आर्यंबा, च आस्ताम. या ठिकाणी संधी झालेली आहे. अच्या पुढे आल्यानंतर आ होतो, दीर्घ संधी. अच्या पुढे आल्यानंतर होतो, दीर्घ संधी. लक्षात ठेवायचं. चास्ताम म्हणजे च आस्ताम.
म्हणजे काय? त्याचे वडील शिवगुरु च आणि माता आर्यंबा. माता काय आहे? आर्यंबा आहे. बाल्ये एव म्हणजे लहानपणीच. बाल्ये लहानपणी. एव च लहानपणीच. तस्य पिता शिवगुरु दिवंगत. तस्य पिता त्याचे वडील शिवगुरु म्हणजे शिवगुरु दिवंगत गेले, मरण पावले. तस्मात् तस्मात् माता एव पुत्रस्य पालनम अकरोत. तस्मात म्हणून. आता खरं तर तस्मात त यायला पाहिजे, जसं रामाचा त असतो. पण त चा द झाला या ठिकाणी. ही कुठली आहे? संधी आहे, महत्वाची संधी. ओके, आपण नंतर बघणार आहे. थोडक्यात सांगतो. कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन आल्यानंतर कठोर व्यंजनाचं मृदू व्यंजन होतं. आता कठोर व्यंजन काय, मृदू व्यंजन काय, आपण ग्रामर क्लासमध्ये नंतर शिकूया. ठीक आहे. तच्या जागी द झालेला आहे बघा. तस्मात म्हणून, म्हणजे वडील गेले म्हणून. माता एव या ठिकाणी पण संधी झालेली आहे. अ किंवा आ यांच्या पुढे ए किंवा आई आल्यानंतर दोघांचा आई होतो, म्हणून माता अधिक एव मातैव झालं. तस्माद म्हणून माता. आता संधी पण आपण व्याकरण क्लासमध्ये बघणार आहे पटापट. तस्माद म्हणून माता एव पुत्रस्य. आईनेच. एव म्हणजे काय? च. जसं येते बाल्ये एव लहानपणीच, तसं माता एव आईनेच पुत्रस्य मुलाचं पालनम अकरोत पालन केलं. पंचमे वयसी उपनीत. पाचव्या वर्षी काय केलं? त्यांचे उपनयन संस्कार केले. उपनयन संस्कार म्हणजे शिखा ठेवतात, म्हणजे शेंडी. आणि गळ्यामध्ये काय घालतात? तो धागा. पवित्र असा धागा घालतात, त्याला उपनयन संस्कार असं म्हणतात. मग ते कधी केलं? पाचव्या वर्षी उपनयन संस्कार केलं. सह पठनार्थम गुरुम उपागच्छत. आणि सह म्हणजे तो, म्हणजे शंकराचार्यजी. पठनार्थम म्हणजे शिकण्यासाठी. जसं संन्यासार्थम, पठनार्थम हे सारखं येत राहतं, म्हणून आपण लक्षात ठेवायचंय. गुरुम उपागच्छत. गुरुच्या जवळ गेले. पास्ट टेन्स आहे. ठीक आहे. पुढे मग काय झालं? तत्र म्हणजे गुरूंच्या जवळ गेल्यानंतर तेथे वेद वेदांगानी. वेद म्हणजे चार वेद. यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. वेदांगानी सहा वेदाचे अंग आहेत. ओके, शिक्षा, निरुक्त त्याची काही एवढी आवश्यकता नाही. विविध शास्त्रांनी अनेक शास्त्र ते शिकले. म्हणजे सहा शास्त्र आहेत. सहा आस्तिक, सहा नास्तिक असे. असाधारण वेगेन म्हणजे साधारण वेग म्हणजे काय? हळूहळू हळूहळू शिकले. असाधारण वेगेन म्हणजे एकदम फास्ट. म्हणजे सगळे वेद, वेदांग, शास्त्र त्यांनी काय केले? असाधारण वेगेन. अधितवान म्हणजे काय? शिकले. कोण? बालक अयम. अयम बालक म्हणजे हा मुलगा. अयम हा मुलगा. बालक अयम बालक हा मुलगा काय? अतिशय वेगाने हे सगळे शास्त्र अधितवान म्हणजे शिकला. पुढे मग पुढे नंतर काय झालं? पठनाधिकम समाप्य म्हणजे अभ्यास वगैरे शिकून शंकर गृहम प्रत्यागतवान. गृहम शंकर शंकराचार्य. गृहम प्रत्यागतवान घरी गेले. गृहम प्राप्य मातृसेवाम आरभत. घरी जाऊन काय केलं त्यांनी? प्राप्य म्हणजे घरी जाऊन, घरी पोहोचून. गृहम प्राप्य मातृसेवाम आरभत आईची सेवा केली. माता आर्यंबा पुत्रस्य विवाह विषये सदैव चिंतयती स्म. आणि माता आर्यंबा म्हणजे त्यांची आई मुलाच्या लग्नाविषयी, पुत्रस्य विवाहाविषयी मुलाच्या लग्नाविषयी सदैव सदा प्लस एव सदैव वृद्धी संधी चिंतयती स्म. ती सारखी विचार करायची. परंतु पण मनसा वचसा कर्मणा मनाने, वाणीने, कर्माने च म्हणजे आणि विरक्त शंकर. विरक्त म्हणजे त्यांना कशाची आसक्ती नव्हती. विरक्त शंकर. विरक्त काय आहे? विशेषण आहे शंकराचं. संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत. पण असा जो शंकर आहे, जो मनाने, वाणीने, कर्माने पूर्णपणे
आसक्त नाही, त्याला कशाचीच आवड नाही त्याची. त्यांनी काय केलं? संन्यासार्थम, संन्यासासाठी अनुमतीम, परवानगी प्रार्थयत, प्रार्थना केली किंवा परवानगी मागितली. मग शंकरस्य, शंकराचार्यांची ऐहिक विषयेषु अरुचिम दृष्ट्वा, ऐहिक म्हणजे या जगातील विषय. ओके. ऐहिक म्हणजे आपल्याला या जगामध्ये जे दिसतात या पृथ्वीवरती, त्यांना काय म्हणतात? ऐहिक विषय. ऐहिक विषयेषु म्हणजे जगामधील विषयांविषयी, म्हणजे आईस्क्रीम, वॉटर पार्क, मूवी, नेटफ्लिक्स, ह्या सगळ्यांविषयी अरुचिम दृष्ट्वा, त्यांना अजिबात इंटरेस्ट नव्हता, अजिबात त्यांना असे म्हणजे आवड नव्हती. अरुची म्हणजे काय? अनावड. दृष्ट्वा पाहून, आर्यंबा चिंतामग्ना जाता, आर्यंबा काय झाली? एकदम चिंतातूर झाली, तिला खूप चिंता वाटू लागली. का? कारण की शंकराचार्यांना ऐहिक विषयाविषयी काय इंटरेस्टच नाही, आवडच नाही. मग काय झालं बघा पुढे, आता महत्वाचा सीन. एकस्मिन दिने, एका दिवशी, शंकर, भगवान शंकराचार्यजी, स्नानार्थम, स्नान करण्यासाठी, पूर्णा नदीम गतः, पूर्णा नदीस काय ते गेले. यदा, जेव्हा, सह, तो, स्नाने मग्न, जेव्हा शंकराचार्यजी स्नान करण्यामध्ये एकदम मग्न झाले होते, अगदी मन लावून आंघोळ करत होते, तदा, तेव्हा, तत्र, तेथे, एकह नक्रह आगतः, एक मगर आली. नक्रह झटिती तस्य पादम अगृह्णात. नक्र, नक्रह म्हणजे त्या मगराने, झटिती लगेच, तस्य पादम त्याचे पाय किंवा त्याचा पाय, अगृह्णात पकडला. तदा, तेव्हा, शंकरः उच्चैः आक्रोशत, तेव्हा शंकराने काय केलं? जोरात ओरडला. अंब, आई, त्रायस्व, नक्रात त्रायस्व, आई वाचव, नक्रात त्रायस्व, या मगरापासून वाचव. आक्रोशम श्रुत्वा, आक्रोश ऐकून म्हणजे ओरडणं ऐकून, नदी तीरम प्राप्ता, नदी तीराला आलेली, प्राप्त म्हणजे काय? आलेली. नदी तीराम प्राप्त, नदी तीरम प्राप्त, नदी तीरास आलेली. आर्यंबा, त्या आर्यांबा, त्याची आई, पुत्रम, मुलाला, नक्रेन गृहीतम अपश्यत, नक्रेन त्या मगराने, जसं रामेन रामाने, नक्रेन त्या मगराने, गृहीतम अपश्यत पकडलेलं काय? पाहिलं. गृहीतम पकडलेलं, अपश्यत पाहिलं. भयाकुला सा, सा म्हणजे ती, आणि भयाकुला जी घाबरलेली. भयाकुला सा अपि सुद्धा रोदनम आरभत, तिने सुद्धा काय केलं? रोदनम रडायला आरभत चालू केलं. शंकरः मातरम आर्ततया प्रार्थयत, शंकरः शंकराचार्यजी, मातरम आईस, आर्ततया अगदी आर्ततया म्हणजे केविळवाणेने, केविळवाणा होऊन प्रार्थना केली, म्हणजे प्लीज 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 अशा त्याला काय म्हणतात? आर्ततया. आर्त म्हणजे एकदम दुःखाने, आई अशी प्रार्थना केली. काय प्रार्थयत म्हणजे प्रार्थना केली. काय केली? अंब, आई, इतः परम अहम न जीवामी, इथून पुढे मी तर काय जगणार नाही. का? कारण की या मगराने माझा पाय धरलाय आता. इतः परम म्हणजे इथून पुढे, अहम मी, न जीवामी मी जगणार नाहीये. मरणात पूर्वम, मरायच्या आधी, पूर्वम आधी, संन्यासी भवितुम इच्छामी, मला संन्यासी बनायची इच्छा आहे. मरणाच्या पूर्वी संन्यासी बनायची इच्छा आहे. अधुना म्हणजे आता, वा देही अनुमतीम, तर वा म्हणजे आता मला संन्यासी बनायचंय, तर अधुना आता, देही म्हणजे दे, अनुमतीम जसं आपण म्हणतो भिक्षाम देही म्हणजे काय? भिक्षा दे. पुस्तकम देही म्हणजे पुस्तक दे. तसं शंकराचार्य काय म्हणतायत? आता मला संन्यास घ्यायचं तर काय? अ अनुमतीम देही, मला तू परवानगी दे. चेतसा अनिच्छन्ती अपि,
मनाने, चेतसा म्हणजे काय? मनाने. अनिच्छन्ति, इच्छा नसताना. इच्छन्ति म्हणजे काय? इच्छा असताना. अनिच्छन्ति, इच्छा नसताना. अपि म्हणजे मनाने इच्छा नसताना सुद्धा. विवशा माता अवदत, व्याकुळ झालेली किंवा वश झालेली आई. आता आईच्या हातात काय नाही, मुलगा समोर मरतोय, मग ती विवश झालेली आहे, बांधील आहे, तिच्या हातात काही नाही. माता अवदत, आई म्हणाली. काय म्हणाली बघा? वत्स, अरे मुला, यथा, जसं, तुभ्यम रोचते, जसं तुला आवडतं, तथैव भवतु, तसंच होऊ दे. यथा, जसं, तथा, तसं, तथैव, तसंच, एव म्हणजे च, होऊ दे, असं आई म्हणाली. इदानीम एव संन्यासम स्वीकुरु, इदानीम आत्ताच, अधुना. आणि इदानीम काय आहे? समानार्थी शब्द. इदानीम एव संन्यासम स्वीकुरु, आत्ताच संन्यास घे. मम अनुमती ही असती, माझी अनुमती, माझी परवानगी आहे, इति, असं ती बोलली. तत्क्षणमेव म्हणजे त्याच क्षणी, त्याच क्षणमेव, त्याच क्षणी काय झालं? आश्चर्यम घटितम, आश्चर्य झालं. काय झालं बरं? दैववशात, देवाच्या कृपेने, शंकर, भगवान शंकराचार्य, नक्रात मुक्त, म्हणजे त्या मगरापासून ते काय झाले? मुक्त झाले. म्हणजे थोडक्यात काय, शंकराचार्यजींनी हे स्वतः घडवून आणलं आईकडून संन्यास प्राप्त करण्यासाठी. सह नदी तीरम आगत्य, तो नदी तीरम आगत्य, नदी तीराला येऊन काय? मातुहू चरणौ प्राणमत, त्यांनी काय केलं? आईच्या पायांवरती नमस्कार केला. चरणौ दोन आहेत म्हणून. मातुहू, आईच्या, आगत्य, ल्यप प्रत्यय, असं सगळं ग्रामर सुद्धा आलं पाहिजे पुढे. अनंतरम शंकर, अनंतरम नंतर, शंकर, भगवान शंकराचार्यजी, मातरम, आईला, संन्यासस्य महत्वम अवाबोधयत, मातरम, आईस, संन्यासस्य, संन्यासाचं, महत्वम, महत्व, अवाबोधयत, त्यांनी पटवून दिलं, सांगितलं. संन्यासी न केवलम एकस्याहा पुत्रः, त्यांनी काय सांगितलं? संन्यासी हा फक्त काय एकाचाच मुलगा नसतो. संन्यासी न एकस्याहा पुत्र, एकाचाच पुत्र नसतो. विशालम जगत एव तस्य गृहम, अतिशय महत्वाचं, हे विशाल जगत, हे सगळ्यात मोठं असणारं जगत, हे काय? हेच तस्य गृहम, त्याचं घर, एव म्हणजे च. मग मातः, आई. मग आता ते शंकराचार्यजी आईला शब्द देतात. काय शब्द देतात? यदा त्वम स्मरिष्यसी, जेव्हा तू माझं स्मरण करशील. आता स्मरिष्यसी काय आहे? लृट लकार आहे, फ्युचर टेन्स. यदा, जेव्हा, त्वम, तू, स्मरिष्यसी, जेव्हा तू माझं स्मरण करशील, तदा, तेव्हा, एव, तेव्हाच, त्वत् समीपम, तुझ्या जवळ, आगमिष्यामी, मी येईल. मग त्यांनी आईला काय दिलं? शब्द इति, असा. मात्रे प्रतिश्रुत्य, असं आईला वचन देऊन. प्रतिश्रुत्य, ल्यप प्रत्यय आहे, उपसर्ग आहे आणि शेवटी य आहे. प्रतिश्रुत्य, सह, गृहात, निरगच्छत, तो काय झाला? घरातून निघून गेला, असं ते आईला त्यांनी वचन दिलं. पुढे बघा. ततः, त्यानंतर, गोविंद भगवत पादानाम शिष्य भूत्वा, त्यानंतर गोविंद भगवत पादांचे शिष्य होऊन, सह सर्वाणी दर्शनानी अपठत, त्यांनी काय केलं बघा? त्याच्यानंतर गोविंद पादांचे शिष्य झाले आणि मग काय? सह, तो, भूत्वा, तो प्रत्यय होऊन, शिष्यो भूत्वा, या ठिकाणी संधी झालेली आहे. व्याकरणाच्या अभ्यासात आपण पाहूया. सह सर्वाणी दर्शनानी अपठत, त्यांनी काय केलं? सगळ्या दर्शनांचा अभ्यास केला. अपठत पास्ट टेन्स आहे. तेभ्य म्हणजे त्यांच्याकडून, त्यांच्याकडून म्हणजे गोविंद पादांकडून. संन्यास दीक्षाम गृहीत्वा, संन्यास दीक्षा घेऊन, गृहीत्वा, त्वा प्रत्यय घेऊन, वैदिक धर्मस्य म्हणजे वेदामध्ये सांगितलेला धर्म, त्याला वैदिक धर्म असं म्हणतात. स्थापनार्थम, स्थापना करण्यासाठी काय केलं?
प्रस्थानम अकरोत म्हणजे ते निघाले. कशासाठी? वैदिक धर्माचं प्रस्थापन करण्यासाठी. आता शेवटचा द्वितीय प्रसंग. द्वितीय प्रसंग, दुसरा प्रसंग काय आहे? यस्माद ज्ञानम लभते सह गुरु. यस्माद म्हणजे ज्याच्याकडून, ज्याच्यापासून, ज्ञानम लभते ज्ञान मिळतं, सह गुरु तो काय आहे? गुरु आहे. मग आता दुसरा प्रसंग काय बघा. एकस्मिन दिने एका दिवशी आचार्य शंकराचार्य शिष्यगणेन सह म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत गंगा स्नानार्थम अगच्छत गंगेच्या स्नानासाठी गेले. तदा तेव्हा मार्गे रस्त्यामध्ये कोपी कोणी एक आपल्याला माहित नाही कोण कोपी दरिद्रह गरीब मलिनकाय हे काय त्यांचे विशेषण आहेत. मलिनकाय अगदी मळलेलं शरीर, जीर्ण वस्त्रधारी एकदम जीर्ण झालेले कपडे, मनुष्य माणूस, तस्य पुरतः आगच्छत तस्य त्यांच्या पुढे, पुरतः पुढे आला. तम दृष्ट्वा शिष्याः तम अवदन. तम दृष्ट्वा त्या दरिद्री माणसाला बघून शिष्याः अवदन, शिष्याः तम अवदन त्याला म्हणाले. काय म्हणाले? अपसर अपसर इति उच्चैही अवदन. बाजूला हो, बाजूला हो, असं उच्चैही मोठ्याने म्हणाले. सह मनुष्य अपृच्छत तो मनुष्य म्हणाला. अपसर अपसर इति कम वदसी. बाजूला हो, बाजूला हो असं कोणास म्हणतो? बघा छान प्रसंग आहे. शरीरम वा आत्मानम. तू शरीराला बाजूला हो म्हणतोयस की आत्म्याला बाजू हो म्हणतोयस? आता बघा, आत्मा तू परमेश्वरस्य अंश. आत्मा काय आहे? परमेश्वराचा अंश आहे. अतः म्हणून सर्वेषां समानः एव सगळ्यांमध्ये तो सारखाच आहे. म्हणजे मला तू आत्मरूपाने बाजूला हो असं म्हणायची गरजच नाही का? सगळ्या रूपाने सारखा आहे तो. तथाच आणि तसेच, तथा म्हणजे तसेच, च म्हणजे आणि, सर्वेषां शरीरानी पंचमहाभूतात्मकानी. सगळ्यांचे शरीर कसे आहेत? सर्वेषां शरीर सगळ्यांचे शरीर पंचमहाभूतापासून बनलेले आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तरी कथम तव शरीरम मम शरीरात भिन्नम. तरी म्हणजे तर, कथम कसं, तव शरीरम तुझं शरीर, मम शरीरात माझ्या शरीरापासून भिन्नम, अहम च त्वद भिन्न. आता प्रश्न विचारतो, अहम मी, त्वद भिन्न मी तुझ्यापासून वेगळा आहे. मग हे ऐकल्यानंतर शंकराचार्यांना कळालं की हा कोण? गरीब मलिन काय असणारा नाहीये, हा कोणतरी मोठा देव आहे. वेदांत तत्वस्य सारम तस्य मुखात श्रुत्वा. श्रुत्वा म्हणजे ऐकून. काय ऐकून? वेदांत तत्वस्य सार वेदांताचं सार ऐकून. कुठून? तस्य मुखात त्याच्या मुखातून. आचार्य तम प्रणनाम आचार्यांनी काय त्यांना नमस्कार केला. ज्ञानम तू कस्माद अपि ग्राह्यम. ज्ञान तर कोणापासूनही घ्यावं. कस्मादपि म्हणजे कोणापासूनही ग्राह्यम घ्यावं. यस्मात लभते, यस्मात ज्ञानम लभते सह गुरु एव इति. ज्याच्यापासून ज्ञान मिळतं, सह गुरु एव तो गुरुच, इति विचारेण आचार्य तत्रैव मनीषा पंचकमिति स्तोत्रम रचितवान. असा विचार करून शंकराचार्यांनी तिथेच मनीषा पंचकम नावाचे 5 श्लोक लिहिले. स्तोत्रम रचितवान श्लोक रचले. एवम अशा प्रकारे आसेतु हिमाचलम म्हणजे अ, कन्याकुमारी पासून हिमाचलम उत्तरेपर्यंत हिमालयापर्यंत पर्यटन फिरून अद्वैत सिद्धांतस्य प्रचारम अकरोत. सह तो म्हणजे शंकराचार्य अद्वैत सिद्धांताचा प्रचार केला. प्रचारम अकरोत पास्ट टेन्स केला. माता शंकराचार्यांविषयी अतिशय महत्वाचा श्लोक. अष्टवर्षे चतुर्वेदी 8 वर्षाचे असताना 4 वेद शिकले. द्वादशे सर्व शास्त्रविद 12 वर्षाचे असताना सगळ्या शास्त्रांचा 12 शास्त्रांचा अभ्यास केला. षोडशे कृतवान भाष्यम 16 वर्षाचे असताना भाष्य म्हणजे वेदांवरती त्यांनी
विस्ताराने टीका लिहिली. द्वात्रिंशे मुनिरभ्यगात. आणि 32व्या वर्षी द्वात्रिंशे मुनीही म्हणजे महान ऋषी निघून गेले या जगातून. अभ्यगात निघून गेले. अशा प्रकारे दोन्हीही प्रसंग आपण शब्दशः पाहिलेले आहेत. नंतर तुम्ही पुन्हा एकदा आरामात वाचून बघू शकता. आता ही जी प्रॅक्टिस आहे, एक्सरसाइज, ते आपण पुढच्या पाठामध्ये करूया. ज्या ज्या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहेत ते ते प्रत्यय आहेत. ज्या ज्या ठिकाणी हायलाइट केलेलं आहेत त्या त्या संधी आहेत. बघा, ह्या सगळ्या संधी आहेत. हे श्रुत्वा, पर्यटन, कृतवान, रचितवान हे काय आहेत? सगळे प्रत्यय आहेत. ग्रामरचा अभ्यास केल्यानंतर ते पण आपल्याला कळणार आहे. ओम शांती 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 ही.